हाय एव्हरीवन, आकाश दिस साइड. ह्या व्हिडिओमध्ये आपण टेराफॉर्म प्रोव्हायडर्स म्हणजे काय असतात ते अंडरस्टँड करणार आहोत. ज्यावेळेस पण एखादा बिगिनर टेराफॉर्म शिकत असतो त्यावेळेस सगळ्यात एक इम्पॉर्टंट गोष्ट जी कन्फ्युजिंग असते खूप साऱ्या बिगिनर्सला ती म्हणजे प्रोव्हायडर्स. आणि जर तुम्हाला प्रोव्हायडर्स म्हणजे नक्की काय असतात हे जर नाही समजलं तर तुमची जी टेराफॉर्मची स्क्रिप्ट आहे किंवा कॉन्फिगरेशन आहे ती नेहमी फेल होत राहते. ह्या व्हिडिओमध्ये आपण टेराफॉर्मचे प्रोव्हायडर्स नक्की काय असतात आणि ते कसे आणि कुठे यूज करायचे आहेत ह्याबद्दल डिस्कस करणार आहोत. सो जर तुम्हाला वाटतंय की टेराफॉर्मची स्क्रिप्ट जर तुम्हाला बेटर अंडरस्टँड करायची असेल आणि प्रोव्हायडर्स नक्की काय असतं ते अंडरस्टँड करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो विदाउट फर्दर अड्यू लेट्स गेट स्टार्टेड विथ दिस वन. टेराफॉर्म ॲज अ टूलला हे माहिती नसतं की आपल्याला AWS वर ज्यावेळेस EC2 इन्स्टन्स क्रिएट करायचा तर तो कसा करायचा, किंवा Azure वरती काम करत असताना कसा सर्व्हर क्रिएट करायचा, किंवा जर GCP वरती जर मी काम करत असेल त्यावेळेस एखादी सर्व्हिस कशी क्रिएट करायची. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या टेराफॉर्मला कशा समजतात, तर त्या समजतात टेराफॉर्मला प्रोव्हायडर्सच्या हेल्पने. कोणत्याही इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅटफॉर्मवरती जर एखादा रिसोर्स क्रिएट करायचा असेल तर तो रिसोर्स क्रिएट करण्यासाठी हे सगळे प्रोव्हायडर्स टेराफॉर्मला हेल्प करतात. म्हणजेच काय की टेराफॉर्म प्रोव्हायडर एक API सारखा काम करतो, ज्याच्यामुळे आपण जे पण रिसोर्सेस आपल्याला क्लाउडमध्ये किंवा कोणत्याही इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅटफॉर्मवरती क्रिएट करायचे आहेत ते आपण करू शकतो. म्हणजेच जर आपल्याकडे प्रोव्हायडर नसेल एखाद्या गोष्टीचा तर टेराफॉर्मने आपण त्या पर्टिक्युलर इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅटफॉर्मवरती कोणताही रिसोर्स क्रिएट करू शकणार नाही. इन अ नटशेल टेराफॉर्म इज ब्लाइंड विदाउट द प्रोव्हायडर. म्हणजेच काय की आपल्याला AWS वर एखाद्या पर्टिक्युलर रिजनमध्ये एखादा EC2 इन्स्टन्स क्रिएट करायचा. आता हे टेराफॉर्मला कसं माहिती पडेल की कोणता रिजन सिलेक्ट करायचा आहे आणि कोणत्या कॉन्फिगरेशनचा EC2 इन्स्टन्स क्रिएट करायचा. ह्या सगळ्या गोष्टी समजतात आपल्याला प्रोव्हायडर्सने. जर आपण टेराफॉर्मची ऑफिशियल वेबसाईट बघितली तर त्याच्यावरती आपल्याला 3 डिफरंट टाईपचे प्रोव्हायडर्स मिळतात. त्याच्या आधी जर तुम्ही प्रोव्हायडर्सच्या अंडर जर त्याची टेक्निकल डेफिनेशन बघितली तर प्रोव्हायडर्स आर द लॉजिकल ॲब्स्ट्रॅक्शन ऑफ an upstream API. They are responsible for understanding API interaction and exposing the resources. म्हणजेच काय की जेवढे पण इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅटफॉर्म इकडे दिलेले आहेत त्या इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅटफॉर्मवरती जर तुम्हाला एखादा रिसोर्स क्रिएट करायचा असेल तर प्रोव्हायडर्स हा एक मिडलमॅन म्हणून काम करतो. आता या प्रोव्हायडर्सचे आपल्याला 3 डिफरंट टाइप्स बघायला मिळतील. एक तर ऑफिशियल, त्याच्यानंतर आहे पार्टनर आणि त्याच्यानंतर आहे कम्युनिटी. जर आपण बघितलं तर ऑफिशियलमध्ये आपल्याकडे Azure, AWS, Google प्लॅटफॉर्म आणि Kubernetes ह्या गोष्टी अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर प्लॅटफॉर्म जर ॲड केलं तर प्लॅटफॉर्मवरती अलिबाबा क्लाउड, Oracle क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर अशा गोष्टी किंवा असे इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅटफॉर्म ॲडेड आहेत. आणि कम्युनिटीमध्ये जे कोणी इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर्स असतील किंवा इंडिव्हिज्युअल डेव्हलपर्स असतील त्यांनी जे क्रिएट केलेले प्रोव्हायडर्स असतील ते सगळे कम्युनिटीच्या अंडर असतील. सो हे 3 प्रोव्हायडर्स ज्यावेळेस पण आपण टेराफॉर्मच्या स्क्रिप्टवरती किंवा कॉन्फिगरेशनवरती काम करणार आहे त्यावेळेस आपण यूज करू शकतो. हा तर झाला की एक थिअरी पार्ट की प्रोव्हायडर्स नक्की काय असतात. चला आता ह्याचे काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघूया सो दॅट आपण प्रोव्हायडर्सला बेटर अंडरस्टँड करू. लास्ट व्हिडिओमध्ये आपण एक रिसोर्स ब्लॉक बघितला होता आणि त्या रिसोर्स ब्लॉकमध्ये आपण एक demo.txt नावाची एक फाईल क्रिएट केली होती आणि त्याच्यामध्ये आपण एक कंटेंट ऍड केलेला की दिस इज द फाईल क्रिएटेड बाय टेराफॉर्म. सो इकडे जर आपण ऑब्झर्व केलं तर लोकल हा एक माझा प्रोव्हायडर आहे आणि ह्याच्यामध्ये फाईल नावाचा रिसोर्स मला क्रिएट करायचा. त्याच्यानंतर माय फाईल क्रिएशन म्हणून मी हा एक रिसोर्स ब्लॉकला नाव दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये माझे आर्ग्युमेंट्स आहेत की फाईल नेम आणि कंटेंट. सो आता जर ही main.tf जर मला रन करायची असेल तर आपल्याकडे फर्स्ट कमांड आहे terraform init. आता ही terraform init कमांड रन केल्यानंतर आपल्याला काही आउटपुट बघायला मिळतं. सो हे आउटपुट कसं रीड करायचं किंवा या आउटपुट मधल्या कोणत्या कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ते आपण अंडरस्टँड करूया. जर इकडे आपण रीड केलं तर इनिशियलायझिंग प्रोव्हायडर प्लगइन आपण जस्ट आता डिस्कस केलं की आपण लोकल नावाचा एक प्रोव्हायडर आपण इकडे यूज करत आहोत. सो इकडे जर तुम्ही बघितलं तर फाइंडिंग लेटेस्ट व्हर्जन ऑफ HashiCorp लोकल म्हणजेच काय की terraform init ही कमांड ज्यावेळेस आपण रन करतो त्यावेळेस टेराफॉर्म ऑलवेज लेटेस्ट व्हर्जन फाइंड करायचं बघतं त्या पर्टिक्युलर प्रोव्हायडरचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक स्पेसिफिक व्हर्जन पण इकडे दिसेल की जे लेटेस्ट व्हर्जन असेल तेच व्हर्जन तुम्हाला इकडे प्रिंट झालेलं दिसेल. आता इकडे क्वेश्चन येतो की जर आपल्याला हे लेटेस्ट व्हर्जन यूज न करता एखादं स्पेसिफिक व्हर्जन जर यूज करायचं असेल, फॉर एक्झाम्पल
व्हर्जन 2.6च्या जागी जर मला व्हर्जन 2.5 किंवा 2.4 जर यूज करायचं असेल तर ते मी करू शकतो का? तर हो, Terraform मध्ये ती पण कॉन्फिगरेशन आपण देऊ शकतो की आपल्याला लेटेस्ट व्हर्जन यूज न करता आपल्याला एक स्पेसिफिक व्हर्जनच यूज करायचा आणि हे व्हर्जन डाउनलोड केल्यानंतर जी पण इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन लॉक केली जाते ह्या पर्टिक्युलर फाईलमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही बघाल की Terraform हॅज बीन सक्सेसफुली इनिशियलाइज्ड. म्हणजेच काय की प्रोव्हायडर जो आपण दिलेला आहे तो प्रोव्हायडर डाउनलोड केल्यानंतर ज्या फोल्डरमध्ये तुमची Terraformची कॉन्फिगरेशन फाईल आहे त्या फोल्डरमध्ये .terraform नावाचा एक फोल्डर क्रिएट होतो आणि .terraform.log.html ह्या फाईल्स आणि फोल्डर्स क्रिएट होतात आणि या फाईल किंवा फोल्डर्समध्ये Terraformची जी पण कॉन्फिगरेशन आहे ती सेव्ह होते. मग आता ह्याच्या पुढे ज्यावेळेस पण तुम्ही Terraform init परत एकदा रन कराल त्यावेळेस हे व्हर्जन तो पुन्हा डाउनलोड करणार नाही. फॉर एक्झाम्पल इफ आय रन Terraform init अगेन तर तुम्ही बघाल की रियुजिंग प्रिव्हियस व्हर्जन ऑफ HashiCorp लोकल फ्रॉम द डिपेंडन्सी लॉग फाईल, म्हणजे ऑलरेडी त्याने लोकल प्रोव्हायडर डाउनलोड करून ह्या पर्टिक्युलर फोल्डरमध्ये ठेवलेला आहे आणि तो आता तो रियूज करतोय. हेच जर मी ह्या दोन फाईल जर डिलीट केल्या आणि पुन्हा जर Terraform init ही कमांड रन केली तर Terraform पुन्हा जे लोकल नावाचा प्रोव्हायडर होता तो लोकल नावाचा प्रोव्हायडर पुन्हा डाउनलोड करेल. त्याच्यानंतर आपल्याकडे कमांड आहे Terraform plan जे आपल्याला एक ओव्हरव्ह्यू देते की ही पर्टिक्युलर Terraformची कॉन्फिगरेशन फाईल किंवा स्क्रिप्ट रन केल्यानंतर काय होणार आहे. जे आपण लास्ट व्हिडिओमध्ये पण बघितलेलं की demo.txt नावाची एक फाईल क्रिएट होईल आणि त्याच्यामध्ये हा कंटेंट ऍड केला जाईल. आणि त्याच्यानंतर आपण Terraform apply नावाची कमांड रन केलेली ज्याच्यामध्ये पुन्हा एक व्हेरिफिकेशनसाठी एक मेसेज येतो आय विल से येस आणि त्याच्यानंतर demo.txt नावाची फाईल इकडे क्रिएट झालेली असेल. आता हे तर झालं एक्झाम्पल की लोकल प्रोव्हायडर यूज करून जर मला फाईल क्रिएट करायची आहे तर मी कसं करू शकतो. आता हेच आपण एखाद्या क्लाउडचे एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल जर AWS मध्ये जर मला एखादी बकेट क्रिएट करायची असेल तर मी कशी करणार. सो चला ते एक्झाम्पल बघूया. ऑलराईट, सो आता तुम्ही इकडे बघाल की मी रिसोर्स नावाचा एक ब्लॉक क्रिएट केलेला आहे ज्याच्यामध्ये मी AWS नावाचा प्रोव्हायडर यूज करतोय. जर मला GCP मध्ये जर काही गोष्टी क्रिएट करायच्या असतील तर हे प्रोव्हायडरचं इनिशियल नाव हे चेंज होईल आणि त्याच्यानंतर जो रिसोर्स मला क्रिएट करायचा आहे त्याचं देखील नाव इकडे चेंज होईल. त्याच्यानंतर मी ह्या रिसोर्स ब्लॉकला एक नाव दिलेलं आहे आणि त्याच्या आतमध्ये मी माझ्या बकेटचं नाव देखील दिलेलं आहे. आता माझ्या सिस्टमवरचा जो Terraform आहे तो मुंबई रिजनसाठी मी कॉन्फिगर केलेला आहे. हे कॉन्फिगरेशन प्रत्येक क्लाउड एन्व्हायरमेंटसाठी कसं करायचं आहे हे आपण अपकमिंग व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. सो पहिला आपण जाऊया AWSच्या कन्सोलमध्ये जिकडे आय टेक यू टू S3 बकेट आणि या S3 बकेटमध्ये पहिला ऑब्झर्व करूया मुंबई रिजनमध्ये की कोणतीही बकेट सध्या क्रिएटेड आहे की नाही. सो तुम्ही इकडे जनरल पर्पज बकेट्स मध्ये बघाल की कोणतीही बकेट सध्या क्रिएटेड नाहीये. सो आय विल गो बॅक टू माय Terraform फाईल आणि या Terraform स्क्रिप्ट मध्ये ज्या इन्फॉर्मेशन दिलेल्या आहेत जर आता ही Terraformची जर स्क्रिप्ट मी रन केली फॉर एक्झाम्पल जर Terraform init केलं तर अगेन लेट्स ऑब्झर्व कपल ऑफ थिंग्स. इकडे तुम्ही बघाल की पुन्हा Terraform init केल्यानंतर पहिली गोष्ट जी होते ती Terraform काय करतो की जो पण प्रोव्हायडर आपण इकडे प्रोव्हाइड केलेला आहे तो प्रोव्हायडर पहिला डाउनलोड करतो आणि त्या प्रोव्हायडरचं लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करून ह्या पर्टिक्युलर फोल्डरमध्ये ठेवेल. सो आता तुम्ही बघाल की .terraform नावाचा एक फोल्डर क्रिएट झालेला आहे आणि त्याच्यासोबत एक Terraform log.html नावाची फाईल देखील क्रिएट झालेली आहे ज्याच्यामध्ये 6.21.0 हे व्हर्जन देखील मेन्शन आहे. सो ह्याच्यानंतर जस्ट टू शो यू की Terraform पुन्हा डाउनलोड करतंय की नाही ह्याच्यासाठी मी पुन्हा Terraform init कमांड रन करतो. इकडे तुम्ही बघाल की रियुजिंग प्रिव्हियस व्हर्जन फ्रॉम द डिपेंडन्सी लॉग फाईल, म्हणजेच काय की ह्या लॉग फाईलमध्ये जे व्हर्जन आपलं ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे तेच आता रियूज होत आहे. सो पुढची स्टेप आहे Terraform plan ज्याच्यामध्ये आपल्याला समजेल की Terraform कुठल्या रिजनमध्ये कोणकोणत्या गोष्टी क्रिएट करणार आहे. जर तुम्ही इकडे ऑब्झर्व केलं तर रिजन माझा आहे AP South 1 आणि बकेट माझी क्रिएट होणार आहे टेक इट इझी डेमो बकेट नावाची. त्याच्यानंतरची कमांड आहे Terraform apply आणि हे Terraform apply रन केल्यानंतर कन्फर्मेशन विचारेल आय विल से येस आणि हे केल्यानंतर एक बकेट आता त्या रिजन मध्ये क्रिएट झालेली असेल. आता हे व्हेरीफाय करण्यासाठी वी विल गो बॅक टू AWS आणि इकडे मी आता रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला इकडे दिसेल की टेक इट इझी डेमो बकेट नावाची एक बकेट इकडे क्रिएट झालेली आहे. सो दिस इज हाऊ यू कॅन राईट अ रिसोर्स ब्लॉक आणि त्याच्यामध्ये
हा एक प्रोव्हायडर आणि त्या प्रोव्हायडरमध्ये जो पण रिसोर्स आपल्याला क्रिएट करायचा असेल त्याची इन्फॉर्मेशन आपण इकडे देऊ शकतो आणि वेगळे रिसोर्सेस वेगळ्या क्लाउड एन्व्हायरमेंटमध्ये क्रिएट करू शकतो. आणि ही क्रिएट केलेली बकेट जर मला डिलीट करायची असेल तर मी Terraform डिस्ट्रॉय कमांड रन करेल आणि Terraform डिस्ट्रॉय कमांड रन केल्यानंतर पुन्हा जर मी इकडे रिफ्रेश केलं तर ती बकेट देखील इकडून डिलीट झालेली असेल. सो इन अ नटशेल, ज्या वेळेस पण एखाद्या स्पेसिफिक क्लाउड एन्व्हायरमेंट वरती तुम्हाला कोणताही रिसोर्स क्रिएट करायचा आहे त्यावेळेस तुम्ही Terraform मध्ये प्रोव्हायडरचा यूज कराल आणि ते स्पेसिफिक प्रोव्हायडर्स तुमच्या Terraformला हेल्प करतील टू क्रिएट दी रिसोर्सेस इन टू दी गिवन इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅटफॉर्म. मग ते क्लाउड एन्व्हायरमेंट असू शकतात किंवा ते लोकल एन्व्हायरमेंट देखील असू शकतात. आता हे Terraformच्या प्रोव्हायडरसाठी जी पण रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे ती सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला Terraformच्या ऑफिशियल डॉक्युमेंटेशन मध्ये बघायला मिळते. फॉर एक्झाम्पल, जर मला AWS प्रोव्हायडरची जर इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा डॉक्युमेंटेशन बघायचं असेल तर आय क्लिक ऑन दिस आणि त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघाल जेवढे पण फीचर्स किंवा जेवढे पण रिसोर्सेस AWS प्रोव्हाइड करतं त्या प्रत्येक रिसोर्ससाठी तुम्हाला काय सिंटॅक्स द्यायचा आहे किंवा काय काय गोष्टी किंवा काय काय पॅरामीटर्स आर्ग्युमेंट्स द्यायचे आहेत ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला Terraformच्या ऑफिशियल वेबसाईटवरती बघायला मिळते. सो आय होप Terraformचे प्रोव्हायडर्स काय असतात हे तुम्हाला आता समजलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक द्यायला विसरू नका. आणि अशाच DevOps आणि AWSच्या रिलेटेड नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साइड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.